ये ये आत येण्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. केदार बोल ना. ही आहे माझी अर्धांगिनी तारिणी तारिणी केदार खांडेकर. लग्न झालंय आमचं. आता मी जिथे जाईल तिथेही माझ्या बरोबर असणार. या हा मुलगा आधी काही कमी होता त्यात ही आगाऊ मुलगी घरात येणार आहे. काय ग कौशिकी, अजूनही या मुलाला घरात घ्यायचंय तुला? केदार काय आहे हे सगळं? या सगळ्याबद्दल तू आम्हाला आधी का नाही सांगितलंस? ही गोष्ट आमच्यापासून का लपवून ठेवलीस तू? किती मोठा विश्वासघात केलास. कसला विश्वासघात कौशिकी मॅडम? आम्ही रीतसर लग्न केलंय आणि या घरात पाऊल ठेवण्याआधी आम्ही तुम्हाला सगळं सांगतोय. ए हेल्पर ए तू जास्त बोलू नकोस, जास्त ओव्हर स्मार्ट बनू नकोस. तू आता शांत राहायचं, बोलतं तेवढं ऐकायचं फक्त. जी काय तुम्ही एकमेकांना वचनं दिले, जे काय तुमचे शब्द आहेत त्या तुमच्या घरी इकडे नाही, इकडे फक्त माझ्या ताईचा शब्द. ती काय म्हणाली? तारिणी या घरात येणार नाही, विषय संपला. हे फ्रॉड आहे. मी आधीच सांगितलं होतं हे दोघंही फ्रॉड आहेत. युवराज स्टॉप इट. शांत राहा. केदार मी तुझ्या घरी आले होते ना, तुला रिक्वेस्ट करायला आले होते की दया काकांसाठी खांडेकरांच्या घरात ये. तेव्हा तू ह्याच्याबद्दल काहीच बोलला नाहीस का? एवढी मोठी गोष्ट तू तेव्हा सुद्धा माझ्यापासून का लपवून ठेवलीस? केदार आन्सर मी. लपवण्यासारखं काही नाहीच आहे, कारण हे सगळं खोटं आहे. नाही पप्पा, हे खोटं आहे. ह्यांचं लग्न वगैरे काही झालेलं नाहीये. तारिणी काय चाललंय हे खरं सांग. निशी आम्ही खोटं नाही बोलत आहे. आमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे. प्रेम? सिरियसली? तू इम्पॉसिबल. तू त्या पप्पा मी सांगते हे सगळं ना खोटं आहे. हे लग्न वगैरे काही झालं नाही. अरे मी राहिली आहे ना ह्या लोकांसोबत. चेतना काकू तुम्हाला माहिती आहे ना, आम्ही एकाच घरात राहत होतो. म्हणजे मी, तारिणी, केदार. हा केदारला तर आम्ही घराच्या बाहेर ठेवायचो. त्याला घरात यायची पण परमिशन नव्हती. हा आणि मग ऐक, तुम्हाला माहिती आहे ना आमचं घर केवढं मोठं आहे, आमचं कुटुंब केवढं मोठं आहे. म्हणजे माझी मम्मा, आजी, पप्पा, काव्या, नमा, आत्तू. कोणाला तरी कळलं असतं ना. आणि माझ्या आत्तू, द्या पप्पा द्या, माझी आत्तू आहे ना, माझ्या आत्तूच्या नजरेतनं कधीही काहीही सुटत नाही. आणि हे दोघांना निव्वळ मित्र आहेत, ओनली फ्रेंड्स, बाकी काही नाहीये ह्यांच्यात. आणि जर काही असतं ना तरी आम्हाला कळलं असतं. एक मिनिट थांब. काय एक मिनिट थांब. तू काय म्हणतोयस? तुमच्या दोघांचं लग्न झालंय बरोबर ना? काय प्रूफ काय तुमच्याकडे? कोणीतरी पाहिलं असेल, कोणासमोर तरी लग्न झालं असेल, काहीतरी पुरावा. काय मनातल्या मनात लग्न केलं की काय तुम्ही? काय पुरावा काय तुमच्याकडे लग्न झालं हे का? मैरिज सर्टिफिकेट है. मेडिकल फॅक्टरी. युवराज. JPC मेडिकल फॅक्टरी. या फॅक्टरीमध्ये कुठला तरी खूप मोठा स्कॅम झाला आणि त्याच्यानंतर ही फॅक्टरी बंद पडली. आता या सगळ्यामध्ये सस्पिशियस गोष्ट ही आहे की एवढी मोठी बातमी फक्त एकाच न्यूज चॅनलने कव्हर केली, ते म्हणजे MNN, म्हणजेच खांडेकरांचं न्यूज चॅनल.
बाकी कुठल्याच न्यूजपेपरने किंवा न्यूज चॅनलने ही बातमी कव्हर केली नव्हती. बॉस, ही तीच फॅक्टरी आहे ना जिथे तुमच्या मालती आत्याच्या नवऱ्याला मारलं होतं? आणि इथेच असं काहीतरी घडलं होतं ज्यामुळे माझ्या आईला आत्महत्या सुद्धा करावी लागली. पण बॉस, तुमच्या आईवर तर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले होते ना? हो, त्यांना ट्रॅप केलं होतं ना. हो, पण या सगळ्याची सुरुवात JPC मेडिकल फॅक्टरीमधूनच झाली आहे. आणि त्याबद्दल जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपल्याला खांडेकरांशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, गुलाब, ज्याला आपलं डिपार्टमेंट कित्येक वर्षांपासून शोधण्याचा प्रयत्न करत आहे, तो युवराज खांडेकर म्हणजेच दयानंद खांडेकरच्या मुलाशी सतत कॉन्टॅक्टमध्ये आहे. तो त्यांच्याकडे येऊन राहून पण गेलाय. जर आपल्याला गुलाबला पकडायचं असेल तर युवराज खांडेकर ही आपल्यासाठी खूप मोठी लीड आहे. थोडक्यात काय तर वसुधाच्या मृत्यूमागचं रहस्य, JPC फॅक्टरी मागचं स्कॅम आणि तो गुलाब, हे सगळं शेवटी येऊन थांबतंय ते खांडेकरांच्या घरी. येस सर, या सगळ्याचा संबंध खांडेकरांशी आहे. बॉस, पण कोइन्सिडन्स असू शकतो ना? नेव्हर नो. त्या घरातलं कोणी या क्राईम मध्ये इन्व्हॉल्व सुद्धा असू शकतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर आपल्याकडे एकच मार्ग आहे. केदार आणि तारिणींनी खांडेकरांच्या घरात शिरणं. सर, पण हे कसं शक्य आहे? मला त्या घरात जायची परवानगी नाहीये. तू नाही, पण केदार जाऊ शकतो. सॉरी सर, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, मला दयानंद खांडेकरांबरोबर एका छताखाली राहायला नाही जमणार. दुसरा काही ऑप्शन नाहीये केदार आपल्याकडे. अँड इफ आय एम नॉट रॉंग, कौशिकी खांडेकरांनी तुला पर्सनली त्यांच्या घरी राहायला बोलवलं होतं, बरोबर ना? सो तू तिथे जाणं हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तो केदार, तुला तारिणीला तिथे घेऊन जावंच लागेल. पण सर, अहो ते कसं शक्य आहे? कौशिकी खांडेकरांनी मला स्पष्ट सांगितलंय की मला त्या घरात यायची परवानगी नाहीये. ती माणसं मला त्या घरात घेणार नाही. घेणार, कारण त्यांच्या समोर दुसरा पर्याय नसेल. म्हणजे तारिणी तुझ्यासोबत त्या घरात येईल, ते लग्न करू. या दोघांचं लग्न? हो, हे खोटं लग्न असेल. तुम्हाला लग्नाचं नाटक करायचंय. पण सर, हे सगळं खूप अवघड आहे. पकडले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. पण सर, आमचं लग्न झालंय, यावर ते का विश्वास ठेवतील? नाही, त्याची काळजी करू नकोस केदार. तुमचं फेक मॅरेज सर्टिफिकेट, तुमच्या लग्नाचे फोटोज, अंगठ्या, जी काही डॉक्युमेंट्स लागतील ती सगळी तयार असतील. टेक नो. येस सर.